नमस्कार. सुमा आर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत पायपुसणी. जुने टी शर्ट जे खराब झाले नाही आहेत परंतु चांगली क्वालिटी आहेत. शिवाय उन्हाळ्यामुळे लेगिन्स देखील इलेस्टिक गेलेले असतात. मग ते फेकून देण्यापेक्षा चांगली क्वालिटी असलेले लेगिन्स होजेरी मटेरियल आपण वापरून अशा पद्धतीचे पायपुसणी बनवू शकतो. आपण पाहू शकता या टी शर्टमधील जी शिलाई भाग आहे तो सर्व भाग काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने 1 इंचाच्या पट्ट्या कापून घ्यायच्या. होजेरी असल्यामुळे या पट्ट्या चांगल्याच पिंजल्या जातात. आपण पाहू शकता. पहा, अशा पद्धतीने वेस्ट मटेरियलपासून आपण चांगली वस्तू बनवू शकतो. शिवाय एवढे महागडे लेगिन्स किंवा टी शर्ट्स असतात ते टाकूही वाटत नाहीत आणि वापरताही येत नाहीत. तर त्याचा उपयोग आपण असा करू शकतो. ही पायपुसणी तुम्ही मोठ्या आकारामध्येही करू शकता. अशा पद्धतीने आपण लेगिन्स पणही वापरू शकतो. चांगल्या कंपनीचे लेगिन्स असूनही इलेस्टिक खराब झाले की ते वायात जातात. पहा, तर तो इलेस्टिकचा भाग असा काढून टाकायचा. परत 1 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात. असेच रंगीबेरंगी आपण पायपुसणी छान बनवू शकतो. तुमच्याजवळ जे टी शर्ट्स लेगिन्स आहेत त्यापासूनच तुम्ही बनवू शकता. होजेरी असल्याने पाणी ओढून व्यवस्थित घेते आणि पाय व्यवस्थित पुसले जातात. शिवाय धूळ बसत नाही. ही पायपुसणी मॅट म्हणून आपण किचन कट्ट्याच्या खाली तिथेही ठेवू शकतो. शिलाई मशीन जर तुम्ही पायाने करत असाल तर शिलाई मशीनच्या पायडलवरही तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून घामाचा त्रास होणार नाही, धूळ बसणार नाही. आणि दरवाजाच्या बाहेर किंवा आत दोन्ही बाजूनी तुम्ही ही पायपुसणी वापरू शकता. पहा, अशा पद्धतीने आता आपण तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असतील त्या साईजमध्ये जे आपण होजेरीच्या पट्ट्या कट केलोत त्या पट्ट्या पिंजून घेऊन असे तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने धान्याचे जे पॅकेट येतात त्याच पॅकेटमध्ये चांगला भाग काढून आपल्याला जेवढं माप आपण घेतलेलं आहे त्या मापामध्ये अशी प्लास्टिकची पिशवी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये पायपुसणी बनवायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या. हे 2 भाग झालेले आहेत. आपल्याला फक्त एकच भाग घ्यायचा आहे. पहा, किती छान कलरफुल जे वेस्ट होजेरी होती तीच आपण वापरली आहे. हे कट करून ठेवलेले मिक्स झालेले आहेत. तर असंच आपण मिक्स कलरमध्येच हे पायपुसणी बनवणार आहोत. आता आपण मशीनवरही टीप मारून घ्यायची आहे. आपण पाहू शकता, पहिल्यांदा अशा पद्धतीने जे आपण कटिंग करून घेतलेले आहेत पट्ट्या त्या पट्ट्या अशा ठेवून त्याच्यावरती फक्त एकच टीप मारायची आहे. आपण पाहू शकता, सर्व मिक्स कलरमध्येच घेत आहोत आपण. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आपण टीप मारून घ्यायची आहे. शिलाईची टीप मारताना हाताची व्यवस्थित काळजी घ्या. पहा, अशा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे कलर हवेत त्या कलरमध्ये तुम्ही पूर्ण या पद्धतीने मॅट शिवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा मात्र थोडंसं जाड आपल्याला या ठिकाणी पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने 2-4 पट्ट्या ह्या पहिल्या पट्टीवर वरती येतात आणि तिथून आपण एंड करतो आहे. पूर्ण राऊंड आपल्याला आतच घ्यायचं आहे, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे काढून घेतलेलं आहे. पहा, आता तुम्हाला सोपी पद्धत हवी असेल तर यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही पेननी पेन्सिलने मार्किंग करून घ्या, जेणेकरून तुम्ही त्या पट्ट्या व्यवस्थित नंबर वाईज लावू शकता. म्हणजे तुमची एकदा रिंग सुरू झाली की पूर्ण आतपर्यंत ती शिलाई आपण थांबवायचीच नाही. पूर्ण राऊंड सर्कल आतल्या बाजूनी शिवत जायचं. आणि समजा कुठे कमी जास्त झाले असतील तर ते आपण नंतर जिथे कमी आहेत तिथं आपण शिवून घेऊ शकतो. पहा, दुसरी लाईन सुरू केलेली आहे आपण.
अशा पद्धतीने पूर्ण मॅट शिवून घेऊया। माझ्या सुमा आर्ट या चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा। प्लेलिस्टमध्ये तुम्हाला रांगोळी आणि इतर कलाही पाहायला मिळतील। तुम्हाला अजून कुठले कला शिकायचे असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता। तुमच्या प्रोत्साहनामुळे मी अजून माझे रेडी असलेले बाकीचे व्हिडिओही लवकरच अपलोड करते। तुम्ही केलेल्या लाईक्समुळे आणि सपोर्टमुळे मला प्रोत्साहन मिळते। आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्येच जर आपल्याला प्रोत्साहन मिळाले तर तो आनंद खूपच मोठा आहे। व्हिडिओला तुम्ही लाईक केल्यामुळे एक समाधान मिळते की हां, आपले व्हिडिओ सर्वांना आवडत आहेत आणि हा आनंद फक्त तुमच्यामुळे आहे। तर सर्वांना धन्यवाद। माझे सर्व व्हिडिओ पूर्ण पाहत रहा। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे काही सजेशन द्यायचे असतील तर जरूर सांगा। या व्यतिरिक्त सुमाज किचन म्हणून माझे कुकिंगचे चॅनल आहे। सुमाज किचनमध्ये पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि पौष्टिक रेसिपी त्या संदर्भातील माहितीही तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। माझे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिल्याबद्दल धन्यवाद। पहा, अशा पद्धतीने आपले मॅट तयार होत आहे। सुमा आर्टवरील सर्व रांगोळ्या शॉर्ट्समध्ये असलेल्या रांगोळ्या त्याही तुम्ही आवर्जून पहा। ज्यांना रांगोळी जमतच नाही त्यांनाही रांगोळ्या व्यवस्थित येतील। रांगोळीमध्येही पाण्याच्या वरची रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, ठिपक्यांच्या रांगोळी, सर्व प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला पाहायला मिळतील। क्राफ्टमध्येही तुम्हाला भरपूर प्रकारे क्राफ्ट पाहायला मिळेल। टाकाऊपासून टिकाऊ असेही क्राफ्ट आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। शिवाय ड्रेसचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता परत ब्लाऊज आणि ड्रेस लवकरात लवकर अपलोड करते। जर तुमचा सपोर्ट मिळाला तरच ते शक्य आहे। पहा, अशा पद्धतीने पूर्ण राऊंड शिवत हे मॅट पूर्ण करायचं आहे। मॅट पूर्ण राऊंड शिवून झाल्यानंतर मधला जो भाग आहे तिथे आहे तसं पट्ट्या ठेवून उभं शिवून घ्यायचं आहे। खूपच छान आणि पाय व्यवस्थित पुसले जातील असा हा मॅट आहे। आपण हा अस्तर म्हणून याचा वापर केलेला आहे। मध्ये जे वापरलो त्या ठिकाणी तुम्ही कापडही वापरू शकता, परंतु पाय पुसले किंवा ओले पाय असतील तर त्यामुळे खाली प्लास्टिक असल्याने खूपच सेफ आहे। आणि आता आपण हे पूर्ण तयार झाल्यानंतर पहा, कलरफुल आणि छान स्पॉन्जी, एकदम छान आणि सॉफ्ट असा हा पायपुसणी तयार झालेली आहे। आता आपण आपल्याकडे जे जुनं मटेरियल आहे त्याचंच मी हा भाग काढलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आहे। कुठेही कट करायचं नाही, काही नाही, फक्त साईडला थोडासा भाग ओपन ठेवलेला आहे आणि पूर्ण राऊंड शिवून घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। ही पायपुसणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सुमा आर्टला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। रांगोळीचे व्हिडिओ तर रोजच अपलोड होतात, तर तेही तुम्ही आवर्जून पहा। छान उबदार असा हा पायपुसणी छान तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपण जो भाग ओपन ठेवला होता तो पण शिवून घ्यायचा आहे। हे झाली आपली छान पायपुसणी। टेबलवर घालण्यासाठी रनर म्हणून किंवा मोठ्या साईजमध्येही तुम्ही मध्ये हॉलमध्ये एक गालिचा म्हणून बनवू शकता। आपण पाहत आहात की अजिबात हे हालत नाही आहे, त्यामुळे पायपुसणी दरवाजात व्यवस्थित बसेल। तर ही जुन्या वस्तूपासून बनवलेली नवीन वस्तू तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।